भगिनींनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर आपल्याही घरामध्ये मुलगी असेल तर प्रत्येक मुलीला महाराष्ट्र शासनाकडून 1,00,000 रुपये मिळणार आहेत आणि त्यासाठीच मी ही मोठी अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. ही जी योजना आहे तर राज्याच्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना महाराष्ट्र सरकार हे राबवत आहे आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक मुलीला हे 1,00,000 रुपये मिळणार आहेत. तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. हा फॉर्म आपण कुठे भरायचा आहे, त्याचप्रमाणे यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि यानंतर हे जे पैसे मिळणार आहेत ते पैसे कशाप्रकारे मिळणार आहेत, तर सर्व माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत पाहायचा आहे. त्यामध्ये आपल्या सर्व कॉन्सेप्ट या क्लिअर होतील. यामध्ये सर्वात पहिलं आहे तर महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग या अंतर्गत हा जी पास करण्यात आलेला आहे. यामध्ये संदर्भ काय आहे तर महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय भाग्यश्री योजना. तर या जी भाग्यश्री योजना होती 2017मध्ये, याच योजनेचे अपडेट म्हणजेच लेक लाडकी ही योजना येथे केलेली आहे. ठीक आहे. यामध्ये प्रस्तावना आपण सर्वात पहिले जाणून घेऊया. तर ही जी योजना आहे तर या योजनेचा फायदा काय आहे तर या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यानंतर मुलींच्या शिक्षणात प्रोत्साहन देणे, याची खात्री देणे. ही योजना 1 ऑगस्ट 2017पासून कन्या भाग्यश्री याची सुधारित म्हणजेच नवीन काय आहे तर आवृत्ती आहे. ठीक आहे. यानंतर मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान हे देण्यात येणार आहे. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख हे देण्यात येतील. अशा प्रकारची काय आहे तर एकंदरीत ही योजना आहे. आता यासाठी लागणारे आपण कागद यामधील जी पहिली अट आहे ती आहे, ही योजना पिवळ्या व केशरी शिधाधारकांना कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील. तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. यानंतर 2 पहिल्या अपत्यास तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्यास दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी मातापिताने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. 3 तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुदायी राहील. मात्र त्यानंतर मातापिताने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. यानंतर 4 दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी व 1 मुलगा आहे त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुदायी राहील. मात्र मातापिताने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. यानंतर 5 लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे हे आवश्यक आहे. अशा प्रकारचे इथे आपल्याला काही अटी व शर्ती सर्वात पहिले सांगितलेल्या आहेत. यानंतर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आपण यामध्ये जाणून घेऊया. यासाठी एकूण आपल्याला 10 कागदपत्रे हे हवे आहेत. त्यामध्ये जे सर्वात पहिलं आहे तर काय आहे, लाभार्थीचा जन्मदाखला. ठीक आहे. यानंतर 2 कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा असायला हवा. यानंतर 3 लाभार्थ्याचे आधार कार्ड. 4 पालकाचे आधार कार्ड. 5 बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. 6 रेशन कार्ड. 7 मतदान ओळखपत्र. शेवटच्या लाभाकरता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला. 8 संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्यास शिक्षण शाळेचा दाखला. त्यानंतर 9 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. यानंतर 10 अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. अविवाहित असल्यास लाभार्थीचे स्वयंघोषणा पत्र. यानंतर पुढील महत्त्वाची माहिती म्हणजेच आपण हा फॉर्म कोठे भरायचा आहे. तर यामध्ये पहिला आहे, फॉर्म ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरता पोर्टलवर लाभार्थीची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांनी करावी. तसेच लाभार्थ्याचे अर्ज व सर्व कागदपत्रे पोर्टलवर उपलब्ध करावी. यानंतर यामध्ये 2 आहे तर अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका.
लेक लाडणी योजनेच्या लाभार्थी पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांच्याकडे राहील. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे व त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्याने खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येणार आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण कागदपत्रे पाहिले आहेत. त्यानंतर आपण अर्ज कुठं भरायचा तेही पाहिलेलं आहे. धन्यवाद.